विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात. पाहूया 5वी स्कॉलरशिपमधील स्वाध्याय 14.2. बालमित्रांनो तुमचं 2025चं स्कॉलरशिपचं पुस्तक उघडा आणि अतिशय सोपे आणि महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. पहा बरं काय दिलेलं आहे. प्रश्न पहिला, पुढील पर्यायातील अपूर्णांकांची चढत्या क्रमाने मांडणी केलेला अचूक पर्याय कोणता? अरे रे अरे, किती सोपा प्रश्न आहे. मला सांगा, खाली बघा बरं पुस्तकामध्ये सगळ्यांचे छेद सारखे दिलेले आहेत. मग चढता क्रम म्हणजे कसा असतो? लहान्यापासून मोठ्यापर्यंत. मग कोणता क्रम आहे त्यामध्ये? कारण पर्याय 2 मध्ये काय दिलेलं आहे? तर सगळ्यांचे छेद समान आहेत. मग छेद समान असतील तर काय? ज्याचा अंश मोठा ते मोठा आणि ज्याचा अंश लहान ते लहान. म्हणून इथं एक सगळ्यात लहान आहे म्हणून 1/6, नंतर 5/6, नंतर सगळा चढता क्रम आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती? 2 करेक्ट आहे. मुलांनो, कालच तुम्हाला नियम सगळ्यांना सांगितले होते आणि त्याच्यावरचाच प्रश्न आला दुसरा. बघा आता हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने कसे लिहाल? आता बघा नीट बघा, सगळ्याचे अंश सारखे आहेत. मग अंश सारखे असल्यास काय सांगितलं होतं? ज्याचा छेद लहान ते सगळ्यात मोठं आणि ज्याचा छेद मोठा ते सगळ्यात लहान. मग आता उतरता क्रम म्हणजे मोठ्यापासून छोट्यापर्यंत. मग सगळ्यात अगोदर काय येईल? सगळ्यात मोठं कोण आहे ह्याच्यात? 119/25. नंतर काय? 119/21. नंतर 119 किती? 19 आणि 119/17. हे उत्तर उतरत्या क्रमात आहे का नाही? कारण अंश सारखे असेल तर छेद ज्याचा मोठा तो सगळ्यात लहान. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1 नाही, 2 आहे का 1 आहे? बरं, ज्याचा छेद सगळ्यात मोठा ते लहान आहे का नाही? मग उतरता क्रम कुठून असतो? मोठ्यापासून असतो. बरोबर आहे का नाही रे? मग मोठ्यापासून जर असेल तर याचं उत्तर कुठून सुरू होईल? राईट, 119/17 इकडं. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल? 1 नाही 2. सगळ्यांना समजलं? लक्षात आलं? आता दोन्हीही नियम, प्रश्न पहिल्याला एक नियम होता, प्रश्न दुसऱ्याला एक नियम होता. आता विसरताल का हे नियम? लक्षात आलं का? मग ह्याचं उत्तर इथं येतंय. इथं 17, इथं 19, इथं 21 आणि इथं 25. ओके, छान. आता हे एक प्रश्न समजला नाही, अशासारखे लाखो प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. बघा, वर्गात शिकवण्यामध्ये सगळ्यांचं तंतोतंत लक्ष पाहिजे आणि ह्या वर्गात आत्ताच्या प्रश्नात सगळ्यात तंतोतंत लक्ष देणारा विद्यार्थी आहे. नाव काय तुझं? व्यंकटेश. त्याच्यासाठी एक पेन बक्षीस आहे, स्केच पेन. ये इकडं. कारण सगळे जण तुम्ही 2 म्हणू लागलात, पण त्या एकट्यानं सांगितलं सर 1. व्हेरी गुड, तुला हे छोटंसं पेन बक्षीस आहे. ओके, असंच लक्ष दे. बसा खाली. चला आता कितवा प्रश्न बघायचा आपल्याला? 3रा प्रश्न. अरे असे प्रश्न बघितल्यावर तर मला हसूच येते. इतका सोपा प्रश्न. अपूर्णांक दिले, चौकट दिले, पुन्हा अपूर्णांक. म्हणजे आपण काय करायचं? माशा मारणे, तिरकस गुणाकार. हो का? ह्या संख्येने ह्या संख्येला गुणायचं. 17 × 6 केलं 17 सख दुगोदर्शे आणि 23 आणि 8 17, 23 8 84. मग आता ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे? तुम्हीच सांगा. 184 काय? 184 म्हणजे तिकडं तोंड. तिकडं तोंडचा पर्याय नंबर 2. भारत माता की. अरे बालमित्रांनो, अजून एकदा मला हसू आलं. म्हणजे प्रश्न फारच सोपा आहे आणि हा प्रश्न तर पर्याय नंबर म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यासारखाच आहे. अपूर्णांक दिलेले आहेत आणि हे अपूर्णांक उतरत्या क्रमात मांडायचे, म्हणजे वरून खाली मोठ्यापासून लहान्यापर्यंत. आणि डावीकडून 3रा अपूर्णांक कोणता? मग सगळ्यात पहिल्यांदा उतरता क्रम मांडा. उतरता क्रम म्हणजे मोठं. सगळ्यात मोठं कोणतं आहे? अरे सगळ्यांचे छेद सारखेत. मग आता सगळ्यांचे छेद जर सारखे असतील तर ज्याचा अंश मोठा ते मोठा. मग मोठं कोण आहे? 17. नंतर कोण आहे? 15. नंतर कोण आहे? 14. नंतर कोण आहे?
13 आणि सगळ्यांचे छेद आहेत 27, 27, 27 आणि 27. आता प्रश्न सांगितलाय की डावीकडून तिसरा. मग आता असं जर सावधानमध्ये थांबला तर तुम्ही डावी बाजू इकडे म्हणला तर ही डावी बाजू आहे का? नाही. कधीही त्याच्याकडे तोंड करायचं आणि त्याच्याकडे तोंड करून बघितल्यावर आपली डावी बाजू म्हणजे त्याची डावी बाजू, आपली उजवी बाजू म्हणजे त्याची उजवी बाजू. मग डावीकडून तिसरा हे डावी बाजू पहिला, दुसरा आणि तिसरा, म्हणून याचं उत्तर 14/27. पर्याय नंबर किती? छत्रपती शिवाजी महाराज की. बालमित्रांनो, अरे फारच सोपे प्रश्न आहेत रे. पहा, कुणाला सोपे? अभ्यास करणाऱ्यांना, नियम पाठ करणाऱ्यांना, अलग लक्षात सेल्फ स्टडी करणाऱ्यांना, घरी जाऊन अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा सोपे जातात. नाहीतर जे फक्त वर्गातच अभ्यास करतात ना अवघड जाते बघा. आता प्रश्न तेच आहे, हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल? चढता म्हणजे कसा रे? चढता म्हणजे हे बघा असा हळू 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 हे चढता म्हणजे लहान्यापासून मोठ्यापर्यंत. मग सगळ्याचे अंश सारखे आहेत. मग सगळ्यात लहान कोणता? ज्याचा छेद सगळ्यात मोठा ते सगळ्यात लहान. म्हणजे 9 नंतर 8 नंतर 7 झालं. ह्याचं 11 म्हणजे आता तोंडी पटकन बघा 3 नंबरला म्हणजे 11/7. किती नंबरला आहे 11/7? पर्याय नंबर. तरी तुम्ही पुढे काढू शकता. 7च्या नंतर काय? 6 नंतर 5. अशा पद्धतीनं हा चढता क्रम होईल आणि चढता क्रम झाल्यावर 3 नंबरला येईल 11/7. सगळ्यांना समजलं? कशा पद्धतीनं फास्ट उत्तर काढायचं ते पण समजलं? हां, पहा बरं बाळांनो. अरे हे पण प्रश्न खूप सोपा आहे. 6वा प्रश्न काय म्हणले? काही संख्या दिल्यात बरं का रे, आणि काही संख्या देऊन काय सांगितलंय? या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? आणि पुढं दिले 2021. अरे हे तर प्रश्न परीक्षेत आलेला आहे. मग परीक्षेत आलेला प्रश्न तुम्हाला येते का बघा बरं. बघा, चढता क्रम म्हणजे लहान्यापासून मोठ्यापर्यंत, छेद सारखेत म्हणजे सगळ्यात लहान असलेला पहिल्यांदा, 2 नंतर 5, 7, 8 ह्या सगळ्यांचे छेद किती आहेत? 9 9 9 9 आणि आपण सगळे भाऊ. मग आता प्रश्नात काय बोलले? या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या आणि तिसऱ्या, ही पहिली आणि ही तिसरी ह्यांची बेरीज 2/9 अधिक 7/9. अरे छेद समान असल्यावर तुम्हाला सांगितलंय छेद सारखे असेल तर अंशाची बेरीज 7 आणि 2 9/9 झाली बेरीज. अरे पर्यायात तर 9/9 नाहीच. मग कसं? मग बरेच मुलं काय म्हणतात माहिती आहे का, पेपर सोडवताना 9/9 नसलं, अरे स्कॉलरशिपच्या परीक्षेचा प्रश्न चुकला रे म्हणतात. तसं नसते. स्कॉलरशिपच्या परीक्षेत कोणता प्रश्न चुकत नसतो बरं. आपण विचार करायचा 9/9 म्हणजे हर हर महादेव म्हणायचं काटाकाटी. 9 1 9 9 1 9 उरलं काय? 1/1 म्हणजेच काय आलं? 1. साईबाबा म्हणजे उत्तर पर्याय नंबर. पर्याय नंबर 1च आहे इथं सुद्धा आणि उत्तर पण 1च आहे. कळालं? राईट. आता कितवा प्रश्न? अरे बालमित्रांनो, मला माहिती आहे सगळ्यांना या 7व्या प्रश्नाची अडचण आहे. बरेच जण म्हणू लागले सर हे 7वा प्रश्न सोपा आहे का कसं आहे? बघा मला काही येई नाही, उत्तर चुकायला आहे. तर त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. काय दिले? पुढीलपैकी कोणता अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकापैकी 2 अपूर्णांकापेक्षा लहान आहे व 2 अपूर्णांकापेक्षा मोठा आहे? हे बघा रे, हे बघा परेट सावधान. 2 जण इकडं आणि 2 जण इकडं म्हणजे 2 2 किती झाले? इकडे 2 इकडे 2 म्हणजे 4 आणि ह्यानं 1 5वा म्हणजे मध्ये. बसा खाली बसा, बैठे बैठे सावधान. समजलं सगळ्यांना? म्हणजे आता मधला अपूर्णांक शोधायचा आहे. मग आता एक नियम लक्षात ठेवा बघा, अंशापेक्षा छेद 1 ने मोठा आहे. बघा हे अंशापेक्षा छेद 1 ने मोठा, हे अंशापेक्षा छेद 1 ने मोठा, हे अंशापेक्षा छेद 1 ने मोठा. तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान व ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग तुम्ही म्हणताल सर 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 थांबा 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 थांबा, इथं तर 4/6 आहे, इथं तर 2चा फरक आहे, मग आता कसं? अरे अगदी सोपं आहे. बे 1 बे, बे 2 4 आणि बे 3 6 झाली का गाठागाठी? झाला का तिथं अंशापेक्षा छेद 1 ने मोठा? पुढे सुद्धा तसंच आहे. बे 1 बे आणि बे 3 6 बे 4 8 1/4. मग आता आपल्याला ह्या चौघामध्ये तर बघता येईल. ह्या चौघामध्ये कसं आहे? अंशापेक्षा छेद 1 ने
मोठा आहे. मग नियम काय सांगताय? अंशापेक्षा छेद 1 मोठा असल्यास ज्याचा अंश लहान तो लहान. मग ज्याचा अंश सगळ्यात लहान कोणता आहे रे? हे म्हणजे सगळ्यात लहान 2/3, त्याच्यानंतर थोडासा मोठा 3/4, त्याच्यानंतर 4/5, त्याच्यानंतर 6/7. आता 1/4 कुठं येईल ते प्रश्न आहे. मग आता 1/4 बघण्यासाठी 1/4 आणि 2/3 ह्याच्यात तुलना करू. हे बघा 1/4 आणि 2/3 तिरकस गुणाकार 3 1 3 4 1 4 4 2 8. म्हणजे मोठं कोण झालं? 2/3 मोठं झालं. लहान 1/4 म्हणजे 1/4 कुठे येईल? इथं. समजलं सगळ्यांना? आता या नियमाप्रमाणे या चौघांची मांडणी आपण चढत्या क्रमानं केली आणि तिरकस गुणाकारानं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये टॅली करून जे लहान आहे ते सुरुवातीला घेतलं. अशा प्रकारे चढत्या क्रमानं मांडल्यानंतर आपल्याला सांगितलंय की ज्याच्या इकडं 2 मोठे आणि ज्याच्या तिकडं 2 लहान असा अपूर्णांक कोणता? तर तो आहे 3/4. पर्याय नंबर किती आहे तो? समजलं सगळ्यांना? छान. नियम पाठ करा आणि वहीत लिहून घ्या. हा हे पहा बरं 8वा प्रश्न. हे काय दिले 8वा प्रश्न? काही अपूर्णांक दिलेत आणि म्हणलंय हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता शेवटून दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल? अरे किती सोपा आहे रे हे तर प्रश्न. आता चढत्या क्रमानं मांडायचं. चढता क्रम म्हणजेच काय? लहान्यापासून मोठ्यापर्यंत. मग ह्याच्यातला सगळ्यात लहान कोणता? अंश जर सारखे असतील तर ज्याचा छेद मोठा तो सगळ्यात लहान. म्हणजे 37 नंतर 29, 25 आणि 19 अशा पद्धतीनं 12 12 12 12 अंश. आता हे झाले चढता क्रम. मग आता या चढत्या क्रमामध्ये मला सांगा की सगळ्यात लहान आहे 12/37, नंतर मोठं सगळ्यात मोठं. पण प्रश्नात काय म्हणलंय? प्रश्नात असं सांगितलेलं आहे की शेवटून दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक? शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे 12/25. म्हणजे पर्याय नंबर किती? पर्याय नंबर 2. एक कळालं सगळ्यांना? वा, व्हेरी गुड, खूप छान. पहा बरं 9वा प्रश्न. काय दिलंय? 1/3, 3/4, 4/7, 8/9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिलेले आहेत. अरे 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 प्रश्नातच उत्तर आहे ना. हे ऑलरेडी अपूर्णांक कसे आहेत? चढत्या क्रमाने लिहिलेले आहेत. म्हणजे लहान, त्याच्यानंतर मोठा, त्याच्यानंतर मोठा, त्याच्यानंतर मोठा असं सांगितलंय. आणि नंतर काय सांगितलंय? हा क्रम योग्य ठरवण्यासाठी चौकटीत कोणता अंक लिहावा लागेल? मग आता हा क्रम योग्य ठरवण्यासाठी चौकटीत कोणता अंक लिहायचा असा प्रश्न विचारलाय. अगदी सोपं आहे. चढत्या क्रमानं मांडणी म्हणल्यावर अरे 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 थोडंसं न रिवाइंड करा. अगोदरच एक नियम तुम्हाला इथं लिहून दिला होता. हां 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 अंशापेक्षा छेद 1 मोठा असल्यास ज्याचा अंश लहान तो लहान आणि ज्याचा अंश मोठा तो मोठा. मग आता इथं 3/4 1 फरक आहे. इथं 8/9 हे बी 1 फरक आहे. म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा आहे. म्हणजे इथं सुद्धा पर्याय नंबर 3च येईल. कारण इथं जर लिहिलं तर अंशापेक्षा छेद 1 मोठा झाला. म्हणून इथं हे उत्तर पर्याय नंबर 3. आता काही जण म्हणतील सर सर थांबा 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 इथं तर 1/3 आहे. पण आपल्याला प्रश्नात सांगितलंय ना हे ऑलरेडी चढत्या क्रमात आहेत. हे प्रश्न आहे का आपला? आपल्याला प्रश्नात काय सांगितलंय? ऑलरेडी हे चढत्या क्रमानं दिलेलं आहे. म्हणजे आपलं भेटलं. हे तर ऑलरेडी ह्याच्यापेक्षा लहान आहेच. फक्त ह्या चौकटीत कोणतं येईल त्याच्यासाठी ही युक्ती वापरली आणि उत्तर आलं आपलं. कळालं सगळ्यांना? राईट. जरी अपूर्णांक नसला तरी सुद्धा आता सांगा हे उत्तर बरोबर आहे की नाही? बस आपल्याला ते चौकटीत हे फक्त तुम्हाला कन्फ्यूज करायसाठी लिहिले. समजलं? म्हणून उत्तर पर्याय नंबर 3. अरे 10वा प्रश्न. आता या 10व्या प्रश्नाचं स्पष्टीकरण आम्ही सांगायच्या आधीच एका विद्यार्थिनीनं याचं उत्तर दिलंय. त्याच्यामुळं तिला सुद्धा एक छोटीशी स्केच पेन बक्षीस आहे. यासमोर काय नाव तुझं? आर्या
कुलकर्णी, हिला सुद्धा एक पेन बक्षीस आहे. बसा खाली. छान. मग बघा, तुम्ही सुद्धा अगोदर तुम्हाला सांगितलं होतं 14.2 तुम्ही अगोदर सोडवा. मग सोडवल्यानंतर त्याचं उत्तर आलं तर ते कसं काय आलं हे सांगता यायला पाहिजे. नुसतंच उत्तर होऊन उपयोग नाही. फार सोपा प्रश्न होता हे. ह्या प्रश्नात काय होतं रे, चांदणीच्या जागी कोणतं येईल. मग काय करायचं, तिरकस गुणाकार. मग 17 आणि 7 याचा गुणाकार किती येतो, 17 7 14 बरोबर आहे. किती आला, 119. 17 7 19. आणि इकडं मोठं आहे 24 कशाला गुणलं तर ह्याच्यापेक्षा मोठं येईल. राईट. 24 3 गुणलं तर ह्याच्यापेक्षा लहान. 24 4 गुणलं तर लहान. 24 1 गुणलं तर लहान. 24 7 गुणलं तर किती येईल, 24 7 68 नीचे. म्हणजे आता 119 पेक्षा 168 मोठे झाले. हे चिन्ह आहे, हे चिन्ह आहे. मग चांदणीच्या जागी कोणता अंक घेतल्यावर 168 आला तर पर्याय नंबर. समजलं सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न. अरे च्या, 11वा प्रश्न तर कॉपी पेस्टच दिसायला आहे. सगळे प्रश्न सोपेच आहेत. आता काय म्हणले, हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता. म्हणजे लावले असता म्हणजे अजून लावले नाहीत बरं का, लावले असता. मधले 2 अपूर्णांक अनुक्रमे कोणते असतील. मग आता चढत्या क्रमाने लावा. अंश सगळ्याचे सारखे असतील तर ज्याचा छेद मोठा ते सगळ्यात लहान. मग मोठा आहे 22, नंतर आहे 20, नंतर आहे 13 आणि नंतर आहे 11. अशा पद्धतीनं हे आपण चढत्या क्रमाने लावले. आता एक झाला प्रश्न पूर्ण चढत्या क्रमाने लावायचा. दुसरा, एका प्रश्नात 2 प्रश्न विचारलेत. पुन्हा म्हणले मधले 2 अपूर्णांक अनुक्रमे कोणते. मग मधले 2 अपूर्णांक अनुक्रमे कोणते, 7/20 7/13. हे किती नंबर आहे पर्यायामध्ये, बरोबर आहे का, बरोबर आहे का, पर्याय नंबर 3. कळालं सगळ्यांना. राईट. फार सोपा होता प्रश्न. अरे च्या, 12वा प्रश्न तर स्वाध्याय 14.1 मध्ये सोडवल्यासारखाच आहे. आता बघा, 25 ची चा ची चे म्हणजे काय रे, गुणाकार. म्हणजे बघा 25 ची 1/5 पट अधिक 100 ची म्हणजे गुणिले 1/2 पट बरोबर बॉक्स ची 1/5 पट. आता बॉक्सचं उत्तर सांगायचं. मग आता इथं ह्याच्या खाली काही नाही म्हणजे काय, 1 आहे. 5 1 5 आणि 5 5 25. इथं 5 आलं अधिक बे 1 बे बे 5 10 शून्याला 0. इथं आले 50 बरोबर. आता ह्या चौकटीत आपल्याला कोणती संख्या घेतली की ज्याला आपण 5 न जर भागलं तर 50 अधिक 5 55 येईल. इकडं 55 आणि इथं बरोबरचं चिन्ह म्हणजे इथं पण 55 यायला पाहिजे. मग 5ला यापैकी कोणत्या संख्येनं भागल्यावर 55 येईल. ह्याला जर 5 भागलं तर 5 1 5 5 1 5 11 आलं, हे येत नाही. ह्याला 5 भागलं 5 1 5 5 2 10 2 उरले 5 5 25 25 आले नाही. ह्याला 5 भागलं तर 5 1 5 5 5 25 शून्याला 0 म्हणजे हे येत नाही, हे येत नाही. म्हणजे उत्तर काय, पर्याय नंबर 1च. 275ला जर हे बघा हे गुणिले 1/5 असंच आहे ना. म्हणजे ह्या 5 ह्याला जर भागलं ह्याच्या खाली काही नसते म्हणजे 5 1 5 5 5 25 26 27 2 उरले आणि 5 5 25 उत्तर आलं 55. मग हे कशामुळं आलं तर पर्याय नंबर 1 घेतल्यामुळं. म्हणून उत्तर पर्याय नंबर. हा प्रश्न जर समजला तर हे प्रश्नासारखेच असेच प्रश्न परीक्षेत येतात बरं का. अरे हेही प्रश्न फार सोपा आहे. काय म्हणले, एका बागेत जायचं आहे का तुम्हाला बागेत. मग बाग कशी असती बघा. एका बागेत 60 झाडे आहेत. 1 2 3 4 5 6 7 50 60 झाडे म्हणजे झाडेच झाडेत. त्यापैकी 1/3 झाडे आंब्याची झाडे आहेत. त्या 60 पैकी 1/3 आंब्याची झाडं म्हणजे 60 पैकी 1/3 म्हणजेच काय रे, 60 गुणिले 1/3 केलं 3 1 3 आणि इथं 3 2 6 आणि 20 झाडे कशाची, आंब्याची. आलं का लक्षात. त्याच्यानंतर 1/2 झाडी नारळाची. मग 60 पैकी 1/2 म्हणजे बे 1 बे, इथं बे 3 6 इथं 0 म्हणजे 30 झाडं कशाची, नारळाची. आणि आता उरलेली झाडे फणसाची आहेत. मग आता हे 20 झाले, हे 30 झाले. 30 आणि 20 50. मग उरलेत किती, 10. म्हणून याचं उत्तर फणसाची झाडे आहेत. पर्याय नंबर 1. पहा बरं 14वा प्रश्न. अरे
14वाही प्रश्न थोडासा फिरवून दिला बरं का. अपूर्णांक दिलेत आणि म्हणले या अपूर्णांकामधील क्रमसंबंध या चिन्हाचा उपयोग करून कसा दाखवाल. मला सांगा सगळ्यात पहिल्यांदा हे चिन्ह म्हणजे काय असते. हे चिन्ह म्हणजे काय. बघा असं होऊ शकतंय का. हे 9 आणि 10 असं होईल. कारण हे चिन्ह कधी येईल. इकडली संख्या मोठी असेल तर. मग आता बरोबर आहे का हे चिन्ह. आता हेच चिन्ह वापरायचं आपल्याला प्रत्येक वेळेला. मग असं जर केलं तर इथं 8 येईल. असं जर केलं तर इथं 7 येईल. असं जर केलं तर इथं 2 येईल. म्हणजे समजायला सगळ्यांना. म्हणजे आता हे क्रम कोणता आहे रे. हे क्रम कोणता आहे. चढता क्रम आहे का उतरता. मोठ्यापासून छोट्यापर्यंत म्हणजेच कसा झाला उतरता क्रम. हेच आपल्याला ह्याच्यातलं करायचंय. ह्या चिन्हात मांडा म्हणजेच उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजेच काय. सगळ्यात मोठा अपूर्णांक अगोदर. मग ज्याचे छेद सारखे त्याच्यातला अंश ज्याचा मोठा तो अपूर्णांक मोठा. इथं 13 येईल. नंतर 10 नंतर 7 आणि 1 सगळ्यांचे छेद 11. म्हणजे उत्तरात पर्याय नंबर असा कोणता आहे. राईट. पर्याय नंबर 2 मध्ये 13/11 हे मोठे आहेत. हे बघा 13/11 अशा पद्धतीनं चिन्हामध्ये मांडले. सगळ्यांना समजलं. पुढचा प्रश्न. अरे च्या झाले प्रश्न. बोलत बोलत अरे कधी प्रश्न सुरू झाले कधी संपले काहीच कळलं नाही. तुम्हाला या सगळ्या प्रश्नाचं स्पष्टीकरण समजलं. मग परीक्षेमध्ये असे प्रश्न जर आले तर तुम्ही चुकताल का. व्हेरी गुड. छानपैकी अभ्यास करा आणि अभ्यास करून सराव करा. धन्यवाद.